मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. जिथे गमावले तिथेच कमावले. स्थळ ख्राइस्ट चर्च, न्यूझीलंड. नाताळची रात्र, 2000 साल. रात्रीचे 12 वाजून गेलेत. एका हॉटेलच्या बाहेरील रस्ता. टॅक्सीची वाट पाहत दोघेजण उभे आहेत. त्यांच्यातील हा संवाद. मार्क चासशी बोलतोय. चास, एक विना पायाचा गिर्यारोहक, कार्बन टिटॅनियमच्या पायांनी माउंट कूक चढणारे. त्या मोहिमेचं संपूर्ण चित्रीकरण करायचं आणि डॉक्युमेंटरी फिल्म करायची आहे. करशील का? नक्कीच आवडेल मार्क. केव्हा मोहीम सुरू करणार आहेस आणि का? माझं मन सांगतंय चास, माउंट कूकच्या शिखरावर उभं राहायचंय मला. अरे, पूर्वी तिथेच तू पाय गमावले होतेस. हो, माझे पाय कापले त्याला याच दिवशी बरोबर 18 वर्षे पूर्ण झाली. माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा तो दिवस. पण तुला पुन्हा तिथंच का जायचंय मार्क? जिथं मी गमावलं तिथेच मी कमावणार आहे. काय कमावणार आहेस? आत्मविश्वास, आत्मसन्मान, आत्मशांती. अरे पण मार्क, ते किती अवघड आहे याची कल्पना आहे ना तुला? हो चास, अवघड साहस धाडसानं पूर्ण करायची सवयच मला लागली आहे. आणि माउंट कूक हे तर माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. अरे पण तुझे दोन्ही पाय. पाय नाही म्हणून काय झालं चास? शिखरावर जाण्यासाठी नुसते पायच लागत नाहीत, तर अतीव इच्छाशक्ती असलेलं मन लागतं. पाय कृत्रिम लावले आहेत, पण मन मात्र जुनंच आहे. पण तुझं वय? तू तर आता 50शीकडे झुकला आहेस. होय, खरं तर खूप उशीर झालाय. तब्बल 18 वर्ष मला थांबावे लागले. आता म्हणूनच आणखी उशीर नको. चालेल मार्क, पण मग माझ्याकडून आणखी काय काय अपेक्षा आहेत? अर्थातच या संपूर्ण साहसाच्या, या मोहिमेच्या प्रायोजकत्वाच्या कित्येक $1000 खर्च येणार आहे चास. ठीक आहे, तू तयारीला सुरुवात कर. प्रायोजकत्वाचं, खर्चाचं मी बघेन. मार्क त्या क्षणी असं बोलून चुकला होता. माउंट कूकवर पुन्हा एकदा जाण्याचं धाडस तो करणार होता. आता चेंडू काही त्याच्या ताब्यात नव्हता. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता त्याला कसून सराव करणं भाग होतं. एकदा विषयाची चव चाकली असताना सुद्धा पुन्हा ते करणं भाग होतं. मार्कने 1 वर्षाचा प्रशिक्षण आणि सराव कार्यक्रम आखला. बर्फाळ डोंगर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी लागणारे खास कृत्रिम पाय, ज्यांना सीलिम म्हणतात, ते तयार करण्यासाठी वेन अलेक्झांडर पुढे सरसावला. वेनने दगडधोंड्यांमध्ये आणि बर्फाळ कड्यांवर चालता येतील असे कृत्रिम पाय तयार केले. मार्कने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक रंगीत तालीम केली. सरावासाठी त्याने एक खडकाळ डोंगर उतार निवडला. चाचणी यशस्वी झाली. वेनने अफलातून पाय बनवला होता, पण त्याला थोडा फाईन टच देणं बाकी होतं. परंतु त्यानंतर वेनला अमेरिकेमध्ये जाणं गरजेचं होतं. तो गेला आणि मार्कचा सराव बंद झाला. टेकडीवर पळणं आणि सायकलिंग करणं एवढाच व्यायाम तो करत होता. डिसेंबरमध्ये वेन परत आला आणि त्याने सुधारित अल्पेड कृत्रिम पाय तयार केले. मग मार्कचं प्रशिक्षण पूर्ण गांभीर्याने सुरू झालं. मोहिमेचा खर्च आवाक्याबाहेर जात होता. प्रायोजकत्वाची रक्कम तशी अपुरी होती. वाईनचा मोसम जोरात होता. वायनरीच्या इमारतीच्या मागे असणाऱ्या 120 मीटर्स उंच टेकडीवर आता मार्कचा सराव चालू होता. वेनने तयार केलेला नवा अल्पेड पाय, त्याचं वजन, त्याचे सांधे, त्याच्या स्प्रिंग्स, पायाची बोटं खरोखरच डोंगरावर चढण्या आणि उतरण्यासाठी उत्तम होती यात शंकाच नाही. टर्मिनेटर चित्रपटामध्ये परग्रहावरून आलेल्या हिरो आर्नीच्या पायांसारखे ते पाय होते. माउंट हर्ट या जवळच्याच पर्वत शिखरावर सरावासाठी त्याने हे नवे पाय वापरले. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की खडकाळ पृष्ठभागावर छोटी छोटी पावलं टाकताना तो अडखळत होता.
माउंट हटवरून खाली उतरताना मार्कचा आत्मविश्वास इतका वाढला होता की तो अक्षरशः धावत पळत उड्या मारत खाली येत होता. तेव्हा मध्येच त्याचा डावा पाय मोडला आणि तो खाली पडला. सुदैवाने त्याला काहीच लागलं नाही, पण वेनला मात्र पाय पुन्हा एकदा नव्याने तयार करणं भाग पडलं. माउंट कुकच्या दक्षिणेकडे असलेल्या ट्विझेल गावी मार्क आणि चार्ली हॉब यांची भेट झाली. चार्लीबरोबर मार्कने पूर्वी 1980च्या दरम्यान खूप वेळा गिर्यारोहण केलं होतं. चार्लीने मार्कच्या त्या अनोख्या माउंट कुक मोहिमेच्या इतर छोट्या मोठ्या कामांची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामध्ये प्रत्यक्ष गिर्यारोहणासाठी लागणारं साहित्य, मदतनीस, चित्रीकरण करणाऱ्या लोकांच्यासाठी हेलिकॉप्टर्स, त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक इत्यादी सर्व बाबी चार्ली बघत होता. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान खात्याकडून मिळणारे हवामानाचे अंदाज. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींची यादीच मार्कने तयार केली होती. तो दुसऱ्या दिवशी माउंट कुकच्या पायथ्याशी असलेल्या हर्मिटेज हॉटेलमध्ये मुक्कामाला आला. दररोज सकाळी हवामान खात्याकडून इंटरनेटवर अंदाज घ्यायचा. सोमवार मंगळवार दोन्ही दिवस सकाळी हवामान स्वच्छ, तर त्यानंतर मात्र झाले हवेचेच दही या उक्तीप्रमाणे ढगाळ हवा. सर्व तयारी जय्यत झाली होती. हर्मिटेज हॉटेलमधून समोरच माउंट कुकचं शिखर सकाळ संध्याकाळच्या उन्हामध्ये लाल पिवळं होत होतं. मार्कला खुणावत होतं, पण हवामानामुळे मार्क निव्वळ हात चोळत बसला होता. लहरी हवेचा एकदा झटका खाल्ला होताच, पण यावेळी ताकसुद्धा फुंकून प्यायचं होतं. शेवटी बुधवारी संध्याकाळी ढग दूर गेले, हवा स्वच्छ झाली. गुरुवार प्रयाणाचा दिवस ठरला. सर्वजण एकत्र येऊन विचारविनिमय झाला. गुरुवारी सकाळी लवकरच नाश्ता करून सर्वजण माउंट कुकच्या पायथ्याशी असलेल्या छोटेखानी विमानतळावर एकत्र जमले. चार्ली हॉब हा प्रमुख मार्गदर्शक, मार्क व्हेटू हा छायाचित्रकार, डेव मॅककिनले हा सुरक्षा रक्षक, वेन अलेक्झांडर हा तंत्रज्ञ, मार्क वुडवर्ड उर्फ उडी हा मदतनीस, डेव मॅक्लिऑड हा नियंत्रक, चार्ल्स टूगुड हा दिग्दर्शक निर्माता, हॅमिश विल्सन आणि डॉन अँडरसन हे सहाय्यक छायाचित्रकार आणि अर्थातच स्वतः मार्क. इतके लोक त्या तिथं विमानतळावर जमले होते. थोड्या वेळाने पीटर थॉम्सन आला. त्याने हेलिकॉप्टरलाच बाहेरून कॅमेरा बसवला होता. हे सर्व साहित्य आणि संपूर्ण संघाला ग्रँड प्लेटोवर पोहोचण्यासाठी त्यांच्या खारुताईसारख्या छोट्या स्क्विरल विमानाला 2 खेपा कराव्या लागल्या आणि मार्कची मोहीम सुरू झाली. ग्रँड प्लेटो माउंट कुकच्या दक्षिणेकडील हिमनदीवरील ते ठिकाण. त्याच्याच एका कोपऱ्यातून प्रत्यक्ष माउंट कुकची चढाई सुरू झाली. मार्क आणि फिल बरोबर 20 वर्षांपूर्वी याच ग्रँड प्लेटोवर उतरले होते. मार्कला तो दिवस आठवत होता. यावेळी मात्र तिथे एकच गडबड उडाली होती. छायाचित्रण चालू होतं, फ्लॅश उडत होते, साऊंड रेकॉर्डिंग, मुलाखती, सर्वत्र भाऊगर्दी होती. पण सगळ्यांच्या केंद्रस्थानी आणि फक्त मार्कच होता. मार्क त्यामुळे मनातून तणावग्रस्त होता. दुपारी स्वच्छ हवा आणि लख्ख ऊन होतं. आजूबाजूच्या बर्फावरून परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशामुळे तापमानामध्ये गरमपणा आला होता. त्यामुळे चार्ली, वेन आणि मार्क प्लेटो हटच्या मागील बाजूवरील हिमदरीमध्ये त्याच्या नव्या पायांचा, बुटांचा आणि त्याच्या वेगळ्या स्प्रिंगचा अंदाज बघायला गेले. बर्फामध्ये हे पाय, बूट किती स्थिर राहतात त्याचा अंदाज घेतला. संध्याकाळी लवकर जेवून सर्व सामानाची पुन्हा एकदा जमवाजमव आणि खात्री करून ते सर्वजण थोड्या वेळासाठी झोपले. रात्री 11:30 वाजता उठून बाहेर पडायचं होतं. घड्याळाचा गजर बरोबर झाला, परंतु प्रत्यक्ष बाहेर चालायला सुरुवात मात्र रात्री 12:30 वाजता केली गेली. ग्रँड प्लेटोवरील त्यांच्या तंबूपासून लगेचच हिमदऱ्या आणि हिमघळी सुरू होत असल्यामुळे पक्का दोर लावून कॅरेबिनरने स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःचं शरीर त्याला जोडावं लागलं.
रात्री अपेक्षेपेक्षा कमी थंडी होती. पायाखालील बर्फात पाय रुतत होते. त्यामुळे मार्कला चालताना जास्त त्रास होत होता. त्याच्या सॉकेटमध्ये खुंट घासले जात होते. मार्कचे पाय आता दुखत होते, कारण त्याला अपेक्षेपेक्षा जास्त श्रम पडत होते. अंदाजे त्या ग्रँड प्लेटोवरून 1.5 किलोमीटर चढ उताराच्या वाटेने गेल्यावर लिंडा हिमनदीचं मुख दिसलं. माउंट कुकच्या पूर्व दिशेवरील उतारावर मार्कची तुकडी आता पोहोचली होती. लिंडा हिमनदीवर आल्यानंतर मार्कने हिमबुटांची जोडी कृत्रिम पायांच्या पावलांवर घातली. लिंडा हिमनदीच्या मुखापर्यंत आल्यावर त्याला समजलं की आपला मार्ग थोडा चुकला आहे. समोर मोठी हिमगळ होती. ती पार करून जाणं मार्कसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच अशक्य होतं. पुन्हा 15-20 मिनिटांची आल्या पावली उलट चाल करावी लागली आणि रात्रीच्या अंधारात पुन्हा योग्य तो मार्ग पकडावा लागला. अंदाजे 2 तास ते हिमनदीच्या काठाने ते चालले. मग डावीकडे उभी चढण सुरू झाली. बाजूला खोल दरी आणि सरळसोट कडे होते. रात्रीच्या अंधारामुळे त्याची खोली कळत नव्हती, नाहीतर धारदार सुरीसारख्या त्या कडेवर दिवसा खोल दरी बघूनच मार्कला चक्कर येण्याची शक्यता होती. टिशेलमन कॉर्नर येईस्तोवर मार्कच्या काही जीवात जीव नव्हता. याच भागामध्ये हिमकोसळे वारंवार होत असतात. तो धोका टाळण्यासाठी शक्य तेवढ्या लवकर टिशेलमन कॉर्नरच्या वर येणं गरजेचं होतं. तिथं पोहोचल्यावर मात्र सर्वांनीच थोडी विश्रांती घेतली, पोटपूजा केली. थांबल्यामुळे आणि पोट भरल्यामुळे थंडी आता जास्त वाटू लागली होती. रात्रसुद्धा चढत होती. त्यामुळे अनेकांनी ठेवणीतले उबदार कपडे घातले. मार्कच्या बरोबर घेतलेलं पॉवर बारचं पुढे थंड हवेमध्ये गोठून दगड झाले होते. त्यामुळे त्यानं काही फारसं खाल्लं नाही. हीच नंतर मोठी घोडचूक सिद्ध झाली. अंतिम चढाईसाठी शरीरामध्ये राखीव ऊर्जा असणं गरजेचं असतं. मग त्यासाठी पोटात भूक नसताना सुद्धा खाणं जरुरी असतं. टिशेलमन कॉर्नरच्या पुढे बोवी रिज चालू होते. तिथे बर्फातच गुहा करून राहणं आणि विश्रांती घेऊन व्यवस्थित भरपूर आहार घेणं, पर्यायाने दुसऱ्या दिवशीच्या चढाईसाठी शरीर संपूर्ण तयारीमध्ये ठेवणं हे गरजेचं होतं. परंतु बोवी रिजच्या पुढे तसंच वर वर चढत राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्कला त्याच्या पायांमुळे वर चढत राहणं अशक्य होत होतं. पहाट वारा सुटला होता. त्यांचं चित्रीकरण करणारं हेलिकॉप्टर 2 वेळा येऊन गेलं. थंडी खूपच वाढली होती. पोटात काहीही नसल्यामुळे मार्कला चालणं अशक्य वाटत होतं. त्याच्या मांडीमध्ये गोळे येत होते. पुढील चढाई आवाक्याबाहेरची वाटत होती. आजच्या भागात एवढंच. उर्वरित भाग पाहूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.